कन्यादान. फक्त ते जरा ऑफिसच्या फाईल्स वगैरे घ्यायच्या होत्या. एक काम होतं महत्वाचं. कसं आहेस तू डॅड? आय एम फाईन. हा काय काय झालं तुला? काय झालं? एनिथिंग सिरियस? तू काय टेन्शन मध्ये दिसतोय? अरे काय तुम्ही काय सगळ्यांनी ठरवलंच आहे का सकाळ सकाळी माझी खेचायची? काय चाललंय? एक मिनिट, मी खेचत नाहीये. मग तू बस इथं. अरे काय नाही झालं तुला? तू बस. तुझा चेहरा बघ. काय कसलं टेन्शन आहे? हा? आणि मी काय खेचत वगैरे नाहीये. काय झालं सांग मला. अरे काय नाही रे बाबा, तुझी आजी येणार आहे ना? काय? आजी येणार आहे? कधी? पुढच्या आठवड्यात. वाव, दॅट्स अ ग्रेट न्यूज. पुढच्या आठवड्यात? वाव डॅड, दॅट्स अ ग्रेट न्यूज. मग तू एवढं टेन्शन काय घेतोयस? अरे तू आल्याला दिसला नाहीस तिला तर ती 1760 प्रश्न विचारणार. कुठे गेला, का गेला, कशासाठी गेला विचारणार. आणि त्याची सगळी सविस्तर उत्तर तिला द्यावी लागणार मला. हो, माझी खात्री आहे मी सांगितलेलं तिला अजिबात रुचणार नाही, पटणार नाही. बघ तू. आणि या सगळ्यासाठी मलाच दोषी धरणार. दोषी काय, चांगलं धाऱ्यावर धरणार आहे ती मला. बघ तू. कारण तिचं समाधान होईल अशी उत्तर माझ्याकडे नसणार. डॅड चिल, एवढं काही होणार नाही. ओके? तुला काय रे, तुला कधीच काही होत नाही. तू तिकडे बसलाय जाऊन सासूरवाडीला वांग्याची भाजी खात. राहता राहिलो मीच. अरे मुलगा आहे मी तिचा. अशी शाळा घेणार ना माझी, विचारू नकोस. बघ मी तुला सांगतो कार्तिक, या आया असतात ना, नाही प्रेम बिम सगळं ठीक आहे, कधी कधी जाम डोक्याला शॉक लावतात. डॅड, आय अंडरस्टँड, बट नाउ जस्ट चिल. दुसरा ऑप्शन नाही. तू काय म्हणतोस ते, वाघ म्हणलं तरी खाणार आणि वाघोबा म्हटलं तरी खाणार, तसं आहे. खरंय, अगदी खरंय तू म्हणतोस. बरोबर, ते जाऊ दे सोड. बघू ती आली की ठरवू काय ते. पण तू सांग तुझं कसं काय चाललंय तिकडे. आणि तू आज सकाळ सकाळी इकडे कसं काय एकदम अचानक? नथिंग स्पेशल डॅड. सकाळी सासऱ्यांबरोबर ऑलिम्पिक्सच्या प्रॅक्टिससाठी गेलो होतो. मग काय विषय निघाला. मी त्यांना सांगितलं की अहो म्हटलं माझं एक छोटंसं ऑफिसही आहे, तेही बघावं लागतं मला. मग काय, मग मी म्हटलं की मी आजपासून जातो ऑफिसला. सो ते जरा ऑफिसचा लॅपटॉप इथेच होता, तोच घ्यायला आलो. घेतलास ना? चल निघूया. चल. कार्तिक, अरे मॉम, कधी आलास आणि चाललायस का लगेच? ऍक्च्युली मी आलो होतो एका कामासाठी. नाही ठीक आहे, कळतंय मला सगळं. डॅडला भेटलं की झालं ना? मॉमची तर आठवणच येत नाही तिथे गेल्यापासून. ए मॉम, काय सेंटी टाकतेस तू? बोलू नको तू माझ्याशी. बाबा एवढं बारीक झालायस तू. बारीक झालं? तू काही खात पित नाही तिथे? मम्मा ह्याला प्लीज वाढा. अरे मॉम, काय चाललंय तुझं? ती काय हॉस्टेलवर राहतो का? तिकडे घरी राहतो त्यांच्या. मी ब्रेकफास्ट करून निघालो. ओके? माझा विश्वास नाहीये त्याच्यावर. मॉम अगं मला खरं सांग, तुला वेळेवर जेवायला वगैरे वाढतात ना रे? हो मॉम, उलट आई तर इतका सुंदर स्वयंपाक करतात ना. काय झालं? आई? हा आई आई म्हणजे आमचं असं ठरलंय की मी त्यांना तिथे असंच तर आई म्हणणार. आणि तिच्या बाबा ना? वाघोबा. काय? नाही ऍक्च्युली मग मी निघतो, पळतो. बाय बाय. थांब जरा, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं. आता काय आहे? नाही, त्या कीर्तनेने नियम केलाच आहे ना की आम्ही तिथे जाऊ शकत नाही. ऍक्च्युली मॉम कसं आहे माहितीये का, त्यांनी मी तिथे गेलो तेव्हाच त्यांनी मला काही नियम सांगितले. मला काही एक सांगू नकोस. बघितलंस ना कशी बाजू घेतो त्या कीर्तनेंची? असं नाही. नाही अजय, ते म्हणतात ना ते अगदी बरोबर आहे. आपलं पोर सुद्धा आपलं राहत नाही बाबा. ए मॉम ऐक ना यार प्लीज, असं काहीच नाही आहे. हे बघ, मला फक्त एवढं विचारायचंय, आम्ही तिथे जाऊ शकत नाही पण ती इथे येऊ शकते ना? गायत्री इथे येऊ शकते ना?
नाही म्हणजे तसा काहीतरी विचित्र नियम नाहीये ना की ती सुद्धा इथे येऊ शकत नाही. नाहीये ना असं काही नियम? नाहीये. मग एक काम करायचंय, तिला उद्या घेऊन ये संध्याकाळी जेवायला, डिनर. आता हे का आणखी नवीन काढलेस तू? गायत्री कशाला? अरे ती माझी सून आहे आणि मला तिला भेटायचंय. कमॉन. अगं पण मॉम असं कसं ना. इनफ इनफ. मी तुझा सगळा नॉनसेन्स सहन केला की नाही, आता माझा सुद्धा ऐकायलाच हवं तुम्ही. ओके ओके मॉम, हा. तू टेन्शन नको घेऊ. तुला जसं हवं तसंच होईल. ओके गुड. मी बघतो कसं काय जमतंय ते. चल डॅड निघायचं ना. तू बोलत होतास ते खरं आहे. या आया डोक्याला शॉर्ट असतात. काय काय? नाही एक मिनिट, काय बोलला? डोक्याला शॉट? नाही ह्याची भाषा आहे का? जे भाषा आहे नाही अगं, तो ते आता पाऊस सुरू झाला ना, त्याला काहीतरी शॉर्ट्स घ्यायचे तसं काहीतरी. शॉर्ट्स. एक्झॅक्टली शॉर्ट्स घ्यायचा मला. चल 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 पटकन. बाय 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 बाय. बाय. तुला काही हवंय का? कशाची ॲलर्जी वगैरे आहे का? म्हणून तुझ्याकडनं ते लिहून घेतलं होतं. पण त्याच्यामध्ये तू असं काही लिहिलेलं नाहीस की या गोष्टीची ॲलर्जी आहे वगैरे. नाही सर, ॲलर्जी नाही आहे. शांतपणे जेव. हो जेवतच होतो मी. ऍक्च्युली सर, मला तुम्हाला एक विचारायचं होतं. काय? म्हणजे थोडक्यात परमिशन घ्यायची होती. बोल ना. काय नाही, मी गायत्रीला उद्या घरी घेऊन जाऊ शकतो का? मॉमनी बोलवलं. कशा करता? हा काय आहे तिकडे? अरे हो, म्हणजे अहो मी सांगायचंच विसरले तुम्हाला. किट्टू आहे ना, किट्टू आपल्या कार्तिकची बहीण, तिची पार्टी आहे. गायत्रीला बोलवलंय. ते कार्तिकच्या आईचा फोन आला ना मला. म्हणजे कार्तिकलाही बोलवलंय. तेच सांगणार होतास ना तू? हो हो हो. अगं हो, त्यासाठीच असणार. तू दुपारी नाही का बोलली होतीस मला? विसरतेस कशी? बघणार आहे. म्हणजे हल्ली ना मला बाई काही लक्षातच राहत नाही. अरे मी काय म्हणतो, गायत्री, मी तुला तो ड्रेस आणला होता बघ, तो घालून जा. त्यात एकदम परी दिसतेस तू. हा हो. अरे वा. रात्री 8:30 पर्यंत दोघं जर घरी परत येणार असाल तर मी परवानगी द्यायला तयार आहे. किती? 8:30. 8:30. 4. आता शांतपणे जेवा सगळ्यांनी. तेजस जेवा. गोविंदराव जेवा. जेवतो.
आता काय झालं रुटीन सुरू तुमचं ना? चांगलं म्हणत होते की थांबा जरा, आराम होईल, पण नाही. माझं कुठे ऐकणार आहात तुम्ही? आणि तुमच्या ऑफिसच्या लोकांना काय चांगलंच आहे म्हणतील. आता आले बाबा कीर्तने बुवा एकदाचे कामावर, आणि कामचोर माणसं मोकळी त्यांच्या हिशोबानं वागायला. हळदी कुंकाचा फोन आला होता का? हा? हळदी कुंकासाठी फोन आला होता? अहो कसला हळदी कुंकू, काय बोलताय? अरे विचारतोय मी, हळदी कुंकासाठी त्या कार्तिकच्या आईचा फोन आला होता का? हा हो, हळदी कुंकू नाही काही. कार्तिकची बहीण आहे ना किट्टू, तिचं ऍक्च्युली. तेच विचारतोय मी, फोन आला होता का? दुपारी लँडलाईन वर आला होता का मोबाईल वर आला होता? लँडलाईनवरच, म्हणजे लँडलाईनवरच आला होता फोन. खरं बोलतेस ना तू? मी कशाला खोटं बोलू? नाही म्हणजे मला काय गरज आहे ना खोटं बोलायची? ते तुझं तुलाच माहिती. अहो काहीतरीच काय. आणि नव्हता आला मोबाईलवर फोन तर नव्हता आला ना, म्हणजे. तुला काय वाटलं उमा, मला कळत नसेल? सगळं कळतंय मला, सगळं. मेरी शादी का है यार, दिल में आया है. गुड नाईट. तुला कसं कळलं मला पाणी हवंय ते? ओ माय गॉड, ओ माय गॉड. काय काय होतंय काय? तुला माहितीये काय? आपली नाळ इथे नाही, आपली नाळ स्वर्गात जोडली गेलेली आहे. तू सुद्धा तोच विचार करते जो मी विचारतो. मला आता पाणी प्यायचो. देवा देवा थँक्यू, देवा थँक्यू. आम्ही दोघं एकसारखे विचारतो. आपण किती सिमिलर आहोत. वाव. सारखी चेष्टा करतोस ना माझी. तुला माहितीये रोज झोपायच्या आधी मी तुला पाणी आणून देते, तरी सुद्धा. आपल्याला हाच काय तो एकांत मिळतो म्हणून तर आलोय मी. आणि तू सगळं. कार्तिक ऐक ना, आयुष्यात ना कधीतरी सिरियस हो प्लीज. ओके प्लीज. ऑन अ व्हेरी सिरियस नोट, मी खूप खुश आहे. का? अँड आय एम एक्सायटेड ऑल्सो. कारण की उद्या पहिल्यांदा तू माझ्या घरी येणार आहेस, माझ्या आई बाबांना भेटणार आहेस. त्या दिवशी त्यांना नीट बोलता नाही आलं, त्यामुळे उद्या भेटल्यावर तुझ्यावर भरपूर प्रश्नांचा बडीमार होईल. सो बी प्रिपेअर्ड. बी प्रिपेअर्ड. अशी वेगळी तयारी वगैरे कशाला करायची? हे बघ, जे वाटतं ते सांगायचं, जे आहे ते बोलायचं. मनातलं आणि खरं बोलताना अशी वेगळी तयारी वगैरे काही करावी नाही लागत. अरे काहीतरी तू किती सरळ आणि साधी आहेस ग. म्हणजे सासरच्यांना इम्प्रेस करण्यासाठी काही विशेष प्रयत्न सासरच्यांना इम्प्रेस करण्यासाठी काही विशेष प्रयत्न करावे लागतात असं नाही वाटत तुला? हे बघ, मी जशी आहे तशीच समोरच्या पर्यंत पोहोचली पाहिजे ना. भले मी त्यांना आज इम्प्रेस करेन, पण उद्या जेव्हा त्यांच्याशी रोज भेटणं आणि बोलणं होईल तेव्हा त्यांना माझं खरं स्वरूप कळेलच ना. मग उगाच आव कशाला आणा. आणि हे काय फक्त सासरच्यांच्याच बाबतीत नाहीये, इन जनरल. कोणालाही भेटताना, कोणाशीही बोलताना थेट बिडावं, आपण जसे आहोत तसे. म्हणूनच तू मला आवडतेस. तुझा हा साधेपणा मला खूप भावतो. आणि आय एम शुअर घरी गेल्यावर तू माझ्या आई बाबांचंही मन जिंकशील. आणि काहीतरी तू बघ, आपलं लग्न झाल्यावर माझ्या मॉम अँड डॅडला असं होणार आहे ना की तुला कुठे ठेवू आणि कुठे नको, डोक्यावर घेऊन नाचतील ते तुला. एक विचारू, तुला सतत हेच सुचत असतं ना? म्हणजे सतत तू फक्त आपल्या लग्नाबद्दल विचार करत असतोस. हो. स्वप्न रंगवशील. एक आयडिया देऊ? हा बोल. तू ना एक अशी स्वप्नरंजन समिती वगैरे स्थापन कर. हा, आणि तू त्याचा स्वयंघोषित अध्यक्ष हो. वच आहे. पावसामुळे तुझे विनोद ओले झाले आहेत. मला आजकाल असंच सुचतं, कारण तुला दुसरे काही उद्योगच नाही. अच्छा, माझ्याशी लग्न कर एकदा, मग तुला कळेल मला काय उद्योग येतात ते. हो का? म्हणजे अगं, म्हणजे लग्न झाल्यानंतर बोलतो मी. परीक्षा व्हायच्या माझी अजून. तू असं का अंगावर येतेस? थांब.
अरे ए कोणीतरी वाचव रे. ए बघा काय करते. गुड नाईट. कार्तिक. गायत्री. कार्तिक. गायत्री. कार्तिक सोड प्लीज. कार्तिक काय करतोस? सोड प्लीज. अरे असं कसं काय सोडू शकतो? म्हणजे माझा पाण्याचा तांब्या तुझ्या हातात आहे. कार्तिक. हा बाबा. जा बाबा. जा बाबा. मम्मा संध्याकाळी 7 वाजता आपण सगळा डिनर रेडी ठेवूया. ओके. 7ला डिनर म्हणजे 6:30 वाजता बरोबर स्टार्टर्स मला सर्व झालेले पाहिजेत. हा 6:30च्या ठोक्याला. ऑल राईट. आणि फ्रीजमध्ये कोल्ड्रिंक्सचा वगैरे सगळा स्टॉक आहे का नाही बघा. ज्यूस आहेत का नाही बघा. हा म्हणजे तिला नक्की काय काय आवडतं अजूनपर्यंत आपल्याला काही ठाऊक नाहीये. ठीक आहे मॅडम, तुम्ही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. हा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जेवणात जरा बेतानं तिखट टाका. ती कितपत तिखट खाते वी रिअली डोंट नो. हा अजय, आणखीन एक खूप महत्वाची गोष्ट म्हणजे मम्मानं सांगितलं मी पास्ता सुद्धा करा. नाही म्हणजे तिला जर का असं वाटलं की इंडियन खाऊन कंटाळा आला इतके दिवस तर पास्ता आवडेल तिला. पास्ता सगळ्यांनाच आवडतो नाही का. श्वेता काय चाललंय? तू काय यांच्या लग्नाच्या रिसेप्शनची रंगीत तालीम वगैरे करतेस की काय? काय सगळे ऑप्शन्स वगैरे ठेवूया, काय चाललंय तुझं? अरे वा शाणाच आहेस. त्या दिवशी कीर्तनेंच्या घरी चाललो होतो आपण तेव्हा तू स्वतःच्या कपड्यांबद्दल किती चुजी होतास. हे नको ते नको हे नाही आवडत. मला म्हणाला सुद्धा होतास फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. तसंच गायत्री आपल्याकडे फर्स्ट टाइम येते आणि माझं फर्स्ट इम्प्रेशन कसं पडेल तिच्यावर. मी म्हणजे काही केलंच नाही तर. अगं पण तू ही जी काही एवढी लांब लचक लिस्ट बनवलीस ना, मला नाही वाटत ती यातले निम्मे पदार्थ सुद्धा खाईल. म्हणजे मला शंका आहे. अजय मला करू दे ना, मला काय हवंय ते. असं काय करतोस? बरं बाई कर कर. अजय मला सांग डेझर्ट साठी काय करायचंय? अजय तुझ्याशी बोलतेय. डेझर्ट. अरे बघ मी ना आता ठरवलंय तुझ्यामध्ये पडणारच नाहीये. काय काय तुला मनमानी करायची ती कर. मनमानी? आणि माझ्या कपड्यांवरनं मला अजिबात सुनवायचं नाही याच्या पुढे लक्षात ठेव. हा आणि याच्या काही नव्या सुनबाई येतील ना आपल्या, त्यांच्या समोर जरा आमच्यावर बॉसिंग कमी केलं तर बरं. बॉसिंग? मी बॉसिंग करते होय याच्यावर? मी जरा प्रेमाने काहीतरी सांगते तुला तर ते सुद्धा बॉसिंग वाटतं तुला. जाऊ दे मी काही बोलतच नाही ना आता. हो ग बाई, उगाच लगेच इतकं इमोशनल व्हायची गरज नाही. छान. मला फक्त एवढंच म्हणायचंय की तिच्या समोर थोडस डिक्टेट कमी कर. मला काय किंवा कार्तिकला. उगाच घाबरायची ती बिचारी. तिला वाटायचं एका हिटलरच्या तावडीतून सुटले आणि दुसऱ्याच्या तावडीत सापडले. आगीतून फोपाट्या. झालं नाही तुझं सगळं बोलून झालं असेल तर मी बोलेन. हा झालं ना नक्की? खूप महत्वाची गोष्ट अशी आहे तू आता सासरा होणार आहेस तेव्हा प्लीज सासऱ्यासारखा वाग. लहान मुलासारखा इकडे तिकडे बागडू नकोस. आणि प्लीज फालतू जोक्स अजिबात नको. हा म्हणजे तिला ना आपला असा दरारा वाटलं पाहिजे. दरारा? हा नाही म्हणजे नंतर लाड करायचेच आहेत आणि आपण भरपूर लाड करूच तिचे. पण आता जरा आपण कडक वाटायला पाहिजे ना. ओके ओके बॉस. डेझर्ट साठी कस्टर्ड कॅरमेल कस्टर्ड चालेल? नाही ग मला तरी वाटतं तिला गुलाबजामच आवडत असणार. नाही रेशी गुलाबजाम नको. आय थिंक कॅरमेल कस्टर्ड आणि ब्रेड पुडिंग. मम्मा कॅरमेल कस्टर्ड आणि ब्रेड पुडिंग. ओके. वा वा वा. चला आई 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 मी निघतो. नीट जा आणि डबा वेळेवर खा. हो थँक्यू व्हेरी मच. एवढ्या तेवढ्या गोष्टीवरून थँक्यू म्हणणं आधी बंद कर. आता एकदाच मोठा थँक्यू म्हण लग्न लागल्यावर.
ओके. आणि हो, संध्याकाळी वेळेत येशील ना घरी? हो. नाही म्हणजे एखादी मीटिंग लागली किंवा उगाच बाहेर जायला लागलं तर फोन करून तेवढं आठवणीनं कळव बाबा, नाहीतर यांना उगाच काहीतरी नवीन कारण मिळायचं. नाही, मी नक्की वेळेतच येईन. पण हो, तू गाडी सांभाळून चालव. हो आधीच एकतर पावसाळ्याचे दिवस आहेत, समोरचं दिसतं नाही दिसत. हो आई, तुम्ही एवढी काळजी नका करू. गायत्री कॉलेजला जाताना सुद्धा तुम्ही एवढ्या सगळ्या सूचना करता का? नाही रे, तिला नाही सांगत. आता मी फार बोलून बोर नाही करणार तुला, पळतो. चला चला. चलो बाय सर. काय बाय, चल चल. चला म्हणजे? चला म्हणजे चला. मराठीमध्ये या शब्दाचा एकच अर्थ होतो. नाही पण म्हणजे मी कुठे? ओके ओके ओके, तुम्हाला ऑफिसला ड्रॉप. चला मी येतो. नाही, अजिबात नाही. अहो आधी सांगायचं ना, तुम्ही थांबा मी डबा आणते. नाही, डबा आण तू, पण मी आज माझ्या नाही ह्याच्या ऑफिसला निघालोय. काय? काय? काळजी करू नकोस, तू तुझं काम कर. मी अजिबात डवळाडवळ करणार नाही. एका कोपऱ्यामध्ये बसून फक्त बघत बसेल. नाही सर, पण चल 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 चल, उशीर होतोय आपल्याला. हा चल, डबा पाठव. विश मी बेस्ट ऑफ लक. ऑल द बेस्ट. डबा द्या लवकर.